लोकमंगल परिवार आयोजित व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन व उद्योजक शिबिर उत्साहात संपन्न। लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे इथं पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आई पर्यटन योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन व उद्योजक शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमास पर्यटन विभागाचे प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विनय ढेपे, विश्वस्त गणेश पुजारी प्रभाकर भालेकर, बँक संचालक सतीश लामकाणे, जितेंद्र लाड नाईक, नीता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल बँकेचे शाखाधिकारी निशांत देवडकर यांनी करून लोकमंगल परिवाराच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। आई कर्ज योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून लोकमंगल बँकेच्या अर्थसहाय्याबद्दल समाधान व्यक्त केले। बँक अधिकारी सुदन सुरवसे यांनी व्याज परतावा, कर्ज योजना, विविध महामंडळाच्या योजना व एक खिडकी योजनेची माहिती दिली। अध्यक्षीय मनोगतात श्री विनय ढेपे यांनी व्यापारी व महिला उद्योजकांनी आई कर्ज योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय वृद्धिंगत करावा, भाविकांना उत्तम सेवा द्यावी असं आवाहन केले। कार्यक्रमास बाळे परिसरातील व्यापारी व महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी केले तर आभार साधना डोंगरे यांनी मानले। नमस्कार। लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थान येथे आई पर्यटन कर्ज योजनेसंदर्भात शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला होता। या शिबिरास खंडोबा देवस्थान व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि खरं तर माननीय बापूंची एक संकल्पना होती की सोलापूर शहर व जिल्ह्यातील 10,000 उद्योजक घडावे आणि त्यासाठी लोकमंगल बँक 1,000 कोटीची तरतूद बँकेने त्या ठिकाणी काढून ठेवलेली आहे। तर जास्तीत जास्त उद्योजक घडले पाहिजे असं माननीय अध्यक्ष सुभाषबाबू देशमुख यांची एक संकल्पना आहे। त्या संकल्पनेचं स्वरूप म्हणून आपण सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा शिबिराचं मेळाव्याचं आयोजन करतो आणि ह्या माध्यमातून आपण उद्योजक उभारणीला भर देतो। लोकमंगल बँकेच्या माध्यमातून विविध महामंडळ असेल, आई पर्यटन योजना असेल, आतापर्यंत 350 कोटी प्लस आपण कर्ज वितरण या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 3200 पेक्षाही जास्त युवकांना या ठिकाणी अर्थसहाय्य दिलेलं आहे। तर बापूंची संकल्पना नेहमी असते। मध्यंतरी 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला होता, पण पूरस्थिती असल्यामुळे ते आपल्याला स्थगिती द्यावी लागते। पण माननीय बापूंचं संकल्पना आहे की फक्त 7 दिवसाचा पर्यटन महोत्सव नसावा तर 365 दिवस हा पर्यटन महोत्सव चालला पाहिजे। त्या धर्तीवर सोलापूर शहराचं हे प्रवेशद्वार बाळे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान प्रसिद्धीच आहे। सुरुवात आपण या भागातून करतोय। हळूहळू प्रत्येक मंदिर, प्रत्येक क्षेत्र आपण लोकमंगल परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपण कव्हर करू आणि त्या परिसरातील जास्तीत जास्त उद्योजक आणि धार्मिक पर्यटन वाढले पाहिजे। त्यासाठी आपण लोकमंगल परिवार म्हणून नेहमी प्रयत्नशील असेल। माननीय बापून या ठिकाणी व्यक्तीच्या ठिकाणी सर्वांच्या पाठीशी आहेत। त्यांच्या संकल्पनेनुसार सोलापूर जिल्हा हा वैभवशाली झाला पाहिजे, शहर हे वैभवशाली झालं पाहिजे आणि सोलापूर शहर व जिल्ह्याला, आपल्या खंडोबा देवस्थानला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक, धार्मिक पर्यटक आले पाहिजे ही संकल्पना आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून आपण हे शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो, आमचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या भागातील जास्तीत जास्त पर्यटकांना आपण अर्थसहाय्य करू आणि 15 लाखापर्यंत व्याज परताव्याचं बेनिफिट या सगळ्यांच्या माध्यमातून देऊ। त्यासाठी लोकमंगल परिवार आणि लोकमंगल बँक संक्षेपाने सर्वांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही या ठिकाणी देतो। धन्यवाद। मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। आज श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे येथे महाराष्ट्र शासनाचे आई पर्यटन योजना ची माहिती व त्यासाठी इथं शिबिर राबवण्यात आलं। आपल्या सोलापूरचं लोकमंगल परिवारातर्फे इथे ही शिबिर घेण्यात आलं। त्याच्यातून जे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान आहे येथे हे खूप जुनं असं तीर्थक्षेत्र आहे। येथे जे व्यवसाय चालतात त्या व्यवसायाला एक चालना मिळावी व इथे येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा मिळाव्या व सुखसुविधा मिळाल्यामुळे इथलं तीर्थक्षेत्राचा विकास होईल व त्यातून रोजगार निर्मिती होईल व देवस्थानचा विकास होईल। ह्या दृष्टिकोनातून खंडोबा देवस्थान हा आज लीड घेऊन हा कार्यक्रम इथं राबवला व येथील स्थानिक जे व्यापारी आहेत, ही योजना खास करून महिलांसाठी आहे। महिला सक्षम झाल्या तर घर
भक्कम होईल ह्या दृष्टिकोनातून ही स्कीम आज इथे बाळे परिसरात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे व येथील जनतेला आवाहन केलेलं आहे की या योजनेचा लाभ घ्यावा. नमस्ते. आज श्री क्षेत्र बाळे सोलापूर जिल्हा येथे पर्यटन विभाग, पर्यटन महाराष्ट्र शासन तसेच लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये श्री भरत लांगे सर, उपसंचालक विभागीय पर्यटन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मयूर नांद्रे, प्रकल्प अधिकारी, विभागीय पर्यटन कार्यालय पुणे, आज इथे आई योजनेची माहिती देण्यासाठी आलो होतो. तर आई योजना थोडक्यात काय आहे, तर महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, चालू व्यवसायाची वाढ करायची असेल तर 15 लाखांपर्यंत कर्ज घेऊन त्यावर 4.5 लाखांचा व्याज परतावा पर्यटन विभागामार्फत त्यांना दिला जातो. तर माझं सगळ्यांना, आम्ही इथं मीटिंगमध्ये सगळ्यांचे सूचना देखील केल्या, आव्हान देखील करतोय आणि आपल्या मार्फत देखील सगळ्यांना आव्हान करतोय की जर कोणी महिला इच्छुक असतील तर त्यांनी 15 लाखांपर्यंत कर्ज घेऊन 12 लाखांपर्यंत व्याज परतावा पर्यटन विभागामार्फत मिळवावा. याच्यामध्ये कोणत्याही जातीची अट नाही, शिक्षणाची अट नाही, उत्पन्नाची अट नाही, फक्त लाभार्थी ही महिला असावी एकच अट आहे. त्यामुळे याचा सगळ्यांनी भरघोस लाभ घ्यावा ही विनंती. नमस्कार, मी प्रभाकर भालेकर. आज बाळे येथे श्री खंडोबा क्षेत्र व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आई योजनेच्या माध्यमातून एक शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये बऱ्याच आई योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज योजना वाटप करण्यासंदर्भात नांद्रे साहेब व लोकमंगलचे सर्व कर्मचारी तसेच संचालक हे सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि मी माझ्या मिसेसच्या नावावर वैशाली प्रभाकर भालेकर या नावाने रुक्माई यात्री निवास बाळे या ठिकाणी मी गेल्या वर्षीपासून एक यात्री निवास चालू केला आहे व मला व्याज परतावा व्यवस्थित मिळत असून या ठिकाणी यात्री जे येतात या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्थित सोय केलेली आहे. तरी अशा पद्धतीने सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना सांगतो. मी सौ नीता नेताची गवळी, प्रभाग क्रमांक 5. आजपर्यंत मी जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाले बचत गटाच्या माध्यमातून इथं बाळे भागात काम करते. 1000 ते 1200 महिलांचं फक्त लोन प्रकरण आम्ही सध्या करून देतो एका महिन्याला. आपला ग्रुप म्हटलं तरी 3000 महिलांचा ग्रुप आहे आणि ही आई योजना आहे ती खूपच छान योजना आहे आणि ही योजना सगळ्यापर्यंत कशी पोहोचल याचा प्रयत्न आम्ही लवकरच करू आणि लवकरच याचा महिला मेळावा घेऊन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू. चंद्रकांत साखरे बोलते. मी असं आई योजनेअंतर्गत महिला म्हणून मी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं आहे. सध्या व्यवसाय माझा जय मल्हार पूजा भांडार सुरू केलेला आहे. रोज लावते त्या व्यवसायातूनच मी हप्ता फेडत आहे. मला लाभ मिळत आहे.